नमस्कार. B12च्या गोळ्या घेताय तरीही पुन्हा कमतरता होते. मग समस्या फक्त विटामिनमध्ये नाही तर शरीराच्या आत काहीतरी वेगळं चालू आहे. शरीराला B12 खूप जास्त लागत नाही, पण इथे चूक होते. ती म्हणजे आपण शरीराची ताकद वाढवण्याऐवजी फक्त बाहेरून भर घालतो. यामागची खरी कारणं आता हे सगळं समजून घ्यायला आपण थोडं खोलात जाऊया. कारण वरवर पाहिलं तर सगळं ठीक वाटतं, पण आतमध्ये वेगळीच गोष्ट चालू असते. पचनशक्ती कमी असणे, अन्नातून मिळणारे पोषक घटक शरीरात नीट जात नाहीत, त्यामुळे B12 वारंवार कमी पडते. आपण किती खातो यापेक्षा ते शरीराला किती लागू शकतं हे जास्त महत्त्वाचं असतं. आतड्याची स्थिती बिघडलेली असणे, आपण जे खातो ते शरीरा उपयोगी पडण्यासाठी आतडी मजबूत असणं गरजेचं आहे. गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे अशा त्रासामुळे अन्न नीट पचत नाही आणि पोषण अर्धवटच राहतं. खूप लोकांना असं वाटतं की हा छोटा त्रास आहे, पण हळूहळू हाच त्रास पचनशक्ती कमी करतो आणि शरीराला पोषण मिळणं थांबवतो. ताण आणि चिंता जास्त असणे, मनावर ताण असेल तर पचनावर थेट परिणाम होतो. जेव्हा मन सतत तणावात असतं तेव्हा शरीर पचनपेक्षा सर्व्हायव्हल मोडमध्ये जातं, म्हणून अन्न नीट पचत नाही. जेवणाची चुकीची पद्धत, घाईत खाणं, मोबाईल बघत खाणं, नीट न चावता गिळणं हे सगळं पचन कमकुवत करतं. मग फक्त गोळ्या घेतल्या तरी का परत कमतरता दिसते? कारण शरीराची पोषण घेण्याची ताकदच कमी झालेली असते. गोळ्या घेतल्या तरी शरीर तयार नसेल तर त्याचा पूर्ण फायदा होत नाही. एक महत्त्वाची गोष्ट, विटॅमिन B12 आपल्या शरीराला खूप कमी प्रमाणात लागते. दररोज साधारण 2.4 मायक्रोग्रॅम इतकेच गरज असते. पण इथेच सगळे चुकतात. लोकांना वाटतं की B12 कमी आहे म्हणजे बाहेरून जास्त घेणं गरजेचं आहे. जेवताना पाणी खूप जास्त पिऊ नका. जेवणाच्या वेळी सतत जास्त पाणी पिल्यास काही लोकांमध्ये पचन मंदावू शकते, म्हणून पाणी थोड्या प्रमाणात आणि हळूहळू पिणे फायदेशीर ठरते. सतत बसून राहणे टाळा. खूप वेळ एकाच जागी बसल्याने शरीराची हालचाल कमी होते आणि पचनावर परिणाम होऊ शकतो. मध्ये मध्ये उठून चालल्याने शरीर सक्रिय राहण्यास मदत मिळते. राग आणि चिडचिड कमी ठेवा. सतत चिडचिड आणि मानसिक अस्वस्थता यामुळेही पचनावर परिणाम होऊ शकतो. शांत मन आणि सकारात्मक विचार शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. आठवड्यातून काही वेळा घरचं ताजं सूप घ्या. गरम पाणी, हलकं सूप पचनासाठी सोपं मानलं जातं. यामुळे शरीराला पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. खरं म्हणजे जर आपली पचनशक्ती व्यवस्थित असेल तर रोजच्या साध्या आणि पारंपरिक आहारातूनही शरीराची B12ची गरज पूर्ण होऊ शकते. म्हणजेच प्रश्न किती घेतो याचा नसून शरीर ते किती नीट वापरू शकतं याचा आहे. आहाराबद्दल खरी समज, अनेकांना वाटतं की B12 फक्त मांसाहारातूनच मिळते, पण वास्तव वेगळं आहे. आज अनेक मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये B12ची कमतरता दिसते. याचा अर्थ स्पष्ट आहे, अन्नातून B12 मिळतं असलं तरी ते शरीरात नीट शोषलं जात नाही.
त्यासाठी आहार कसा असावा? दूध आणि तूप हे शरीराला पोषण देतात आणि पचनाला मदत करतात. डाळी आणि कडधान्ये योग्य पद्धतीने भिजवून आणि नीट शिजवून खाल्ल्यास ती पचायला सोपी होतात. भाज्या आणि फळे संतुलित प्रमाणात घेतल्यास शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. मोड आलेले कडधान्य आरोग्यासाठी चांगले असले तरी ते थोडे जड असतात, म्हणून पचन कमजोर असेल तर मर्यादितच घ्यावेत. तसंच रोज खूप जास्त कच्चं सॅलड खाल्ल्यास पचनावर ताण येऊ शकतो, म्हणून भिजवलेले आणि गरम अन्न जास्त उपयोगी ठरते. आयुर्वेदाची सोपी भाषा. आयुर्वेदात एक खूप महत्त्वाची संकल्पना सांगितली आहे, अग्नी. अग्नी म्हणजे शरीराची पचन आणि रूपांतर करण्याची ताकद. आपण जे काही खातो ते शरीरासाठी उपयोगी पोषण बदलणं ही पूर्ण प्रक्रिया अग्नीवर अवलंबून असते. जर अग्नी मजबूत असेल तर अन्न नीट पचतं, पोषण योग्य प्रमाणात शरीरात पोचतं आणि शरीर निरोगी राहते. पण जर अग्नी कमजोर झाला तर अन्न अर्धवटच पचतं, पोषक तत्वांचे पोषण होत नाही आणि हळूहळू कमतरता निर्माण होऊ लागते, जसं B12 मध्ये दिसतं. पचन सुधारण्यासाठी आवश्यक सवयी. दररोज ठरवलेल्या वेळेला जेवण केल्याने शरीराची सवय तयार होते आणि पचन सुधारते. भूक लागल्यावरच खाणं महत्त्वाचं आहे, कारण भूक हीच पचनशक्ती तयार असल्याची खूण असते. अन्न नीट चावून खाल्ल्यास ते लाळेसोबत मिसळतं आणि पचन प्रक्रिया सोपी होते. जेवताना मोबाईल, टीव्ही पाहिल्यास लक्ष विचलित होतं, त्यामुळे अन्न नीट पचत नाही. शांत आणि निवांत मनाने जेवल्यास शरीर त्या अन्नाचा योग्य उपयोग करू शकतं. पुरेशी झोप आणि ताण कमी ठेवणंही तितकंच गरजेचं आहे, कारण मन शांत असेल तर पचनही व्यवस्थित चालतं. व्हिटॅमिन B12 ची कमतरता ही फक्त बाहेरून काहीतरी कमी आहे म्हणून होत नाही, ती शरीराच्या आत चालणाऱ्या प्रक्रियेची खूण असते. जेव्हा पचनशक्ती मजबूत होते तेव्हा शरीर स्वतःच अन्नातून योग्य पोषण घेऊ लागतं. म्हणून कायमस्वरूपी बदल हवा असेल तर लक्ष फक्त गोळ्यावर न ठेवता, शरीर कमजोर नाही, फक्त त्याची पचनशक्ती कमी झालेली आहे, ती सुधारली की B12 स्वतःच ठीक होऊ लागतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.